आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील कसबखेडा या ठिकाणी आलो आहोत। चाळीसगाव ते पंढरपूर ही पंढरपूर या ठिकाणी पायी दिंडी सोहळा 1 ते 25 वर्षापासून हा सोहळा चालू आहे आणि आता तीर्थ पंढरपूर या ठिकाणी बऱ्याच भागातून आपल्या महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण देशातून या ठिकाणी दिंड्यांचं प्रस्थान होत आहे आणि त्याच अनुषंगाने एक चाळीसगावून दिंडी निघालेली आहे आणि ते पंढरपूरला जात आहे। तर त्या अनुषंगानं आपल्यासोबत महाराज यांचे आपण थोडक्यात त्यांच्याकडून बोलू नका थोडक्यात त्यांचे आपण मनोगत जाणून घेऊ। नमस्कार सर। नमस्कार सर। आपण कुठून आलो? मी चाळीसगावला माझं नाव हरिभक्त पारायण बाळकृष्ण रामचंद्र छल्लारे। मी जन्मजात माळकरी आहे। पहिल्यापासून कीर्तन भजन पूजन करत फिरत असतो। आता मी 7-8 माझ्या फेऱ्या झाल्या पहिली, परंतु आता पायी दिंडी 2 वर्षापासून मी चालू केलेली आहे आणि पायी दिंडीत सर्वांचे दर्शन होतात, साधू संतांचे दर्शन होतात, स्नान होतात ठिकठिकाणी, पांडुरंगाचं ठिकाणी आम्हाला दर्शन होईल या आशेने आम्ही पायी पंढरपूरला चाललो आहे। आता किती तुमची हे पायी वक्ष दिंडी चाळीसगाव ते पंढरपूर दाखवतं, तर किती वर्षापासून हे तुमची दिंडी चालू आहे? ही आमची यांची जवळ 125 वर्षापासून दिंडी चालू आहे। माधवगिरी महाराजांची, आमचे ज्ञानेश्वर माऊली हे आमचे बेलदारची छोटी लहान माऊली दिंडी चालवत आहे। माधवगिरी बाबांची दिंडी। नाव काय तुमचं? गाव कोणतं? बेलदारवाडी। आता तुम्ही पायी चालले, पायी चालवावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची या नियमानं तुम्ही पायी चालले। जागोजागी सद्भक्त तुमची जेवणाची पाण्याची सगळी व्यवस्था सुद्धा करतात। आता तुम्ही पायी चालले त्याचं महत्त्व काय सांगू शकता तुम्ही? तीर्थयात्रेला जायला म्हणजे जवळ हे सकळ सिद्ध आहे। हात चालवया पाय तव तू आपली सोयीत पाय, तीर्थयात्रे जाई चुकू नको सरे वारकरी घेऊन। पंढरपूरला जात असताना ते ह्या वारकऱ्यांची पायी तीर्थयात्रा घडो, ते हे संताचरणी पडो म्हणून पंढरपूरला आम्ही दरवर्षी नियमाप्रमाणे निघतो आणि जात असताना प्रत्येक अन्नदाते सगळे दान करतात आणि त्या माध्यमातून पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थवर्त, व्रत एकादशी कर्ण उपवासी, गायीन हरणीशी मुखी नाम म्हणून पंढरीची वारी नेहमी आम्ही करत असतो आणि ही नेहमी वारी चालू राहणार आहे अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। एकदम झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छता राखा, प्रदूषण टाळा, पाणी अडवा, पाणी जिरवा, हे आमच्या शासनाचं हे मी फलक घेऊन फिरत आहे। तो पायी पंढरपूरला सर्वकडे मी हा फलकची प्रसिद्धी 2 वर्षापासून करत आहे। माझ्या वरिष्ठांचा आदेश आहे माझ्यासाठी, त्यामुळे मी आणि माझी सुद्धा इच्छा आहे की सर्व माझ्या फलकप्रमाणे महाराष्ट्रात कामं व्हायला पाहिजे। एकदम छान अशी माहिती दिली। झाडे लागवा, झाडे जागवा हे शासनाचं सुद्धा कर्तव्य आहे, पण आपल्याच भागातील आपलेच काही लोक वृक्षतोड होतीये आणि त्याकडे शासनाचं दुर्लक्ष असं मी सुद्धा म्हणतोय आणि जे वृक्षतोड करतात त्याला शासनानं खरोखरच पनिशमेंट करायला पाहिजे असं माझा हेतू आहे। दिस इज माय प्रपोज। पण आता इथं संत महात्मे मंडळी आपल्यासोबत आहे, त्यांचं सुद्धा आपल्याला दर्शन घडलंय। आताच माहिती सुद्धा योग्य अशी माहिती दिली, पंढरपूरचं महत्त्व सांगितलं, पायी चालण्याचं महत्त्व सुद्धा त्यांनी सांगितलं। KB न्यूजसाठी LV पवार, नमस्कार। श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय। तुकाराम 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 तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम,
काय ते